नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जी मी गोष्ट सांगणार ना, ती खरोखर आमच्या त्यावेळेला मी स्वतः पाहिलेली आहे. 1970 सालचा ही गोष्ट आहे की त्यावेळेला आमच्या इथं नवरात्र असायची. नवरात्री उत्सव आहे, आता पण चालू आहे तो उत्सव. पण त्यावेळेला काय असायचं की संपूर्ण आमची जे मित्रमंडळी होती गावातली, ते आम्ही एकत्र मुलं भजन वगैरे झाल्यानंतर काही लोक झोपायची, काही लोक घरी यायची. सगळे झोपल्यानंतर आमचा एक बेत असायचा. म्हणजे असं एक आमची सर्वांची असा विचार असायचा की लोक सर्व गेल्यानंतर आपण कुणाच्या तरी मिरची, म्हणजे आम्ही त्याला मिरची म्हणतो, म्हणजे मळा, त्या मळ्यामध्ये आम्ही जायचो आणि चोरी करायचो, काकडी वगैरे पळवायची आणि ती देवळामध्ये आणून आम्ही ती मजेने खायचो. आणि मजेने आज समजा माझी आणली, माझ्या शेजारची पळवली, तर उद्या दुसऱ्याच्या मित्राच्या शेजारची पळवायची माळ्यामध्ये जाऊन. असं आमची मुलांची ना एक गटी असून आम्ही मजा करायचो त्यावेळेला. तर कमीत कमी ते आज 70 वर्षाचा साला असेल, तर अजूनच हा आमचा कार्यक्रम चालूच आहे. एक दिवशी काय झाला, आम्ही सर्व लोक गेल्यानंतर घरी आली, भजन वगैरे झालं, नाच खेळ आमचा संपूर्ण झाल्यानंतर काही लोक घरी आली आणि आम्ही दुसऱ्याच्या मळ्यामध्ये गेलो बाजूच्या. तिथे चोरी केली, काकडी वगैरे पळवल्या. ते खाल्ल्यानंतर काय झालं, लहानापासून मला दाताचा त्रास होता. प्रॉब्लेम एवढा होता की दात एवढा दुखायचा. माझ्या मित्रांना त्यावेळेला दात दुखायला लागल्यानंतर मी मित्रांना पण उठवली, पण कोणीच येऊ शकला नाही सोबत. शेवटी भावाला उठवली, भाऊ पण आलाच नाही. एवढा मला दातांचा तकलीफ झाला, एवढा त्रास झाला, मी घाबरत घरी आलो. तर आमचा बाजूचा शेजारी आजोबा लहान मुलाला, 2.5 वर्षाच्या मुलाला घेऊन ते दरवाजाच्या बाजूला उभे होते. त्यांचा नातवाला घेऊन ते दरवाजाच्या बाजूला उभे होते. तर मला ते बोलायला लागले दम देऊन, एवढा टाईम तू कुठे होतास? तर म्हणलो मी देवळामध्ये होतो. देवळामध्ये मी झोपलो होतो, पण मला झोप येई नाही. माझा दात जास्त दुखायला लागला, दाताचा त्रास जास्त व्हायला लागला, म्हणून मी घरी आलो. घरी आल्यानंतर एकटाच मी विचार करायला लागलो की हा एवढ्या टायमाला 2.5 वर्षाचा नातवाला घेऊन कसा काय का तो? म्हणून मी सकाळी उठलो आणि आईला विचारलं तर म्हणजे आई बोलली की तो कायला एवढा उभा राहतो? म्हणून मी त्या माणसाला जाऊन विचारलं, बाबा तुम्ही रात्री 2:30च्या दरम्यानी तिथे मुलाला घेऊन, नातवाला घेऊन उभे का होते? तुम्हाला तर माहिती आहे का, मंदिरामध्ये आपल्या उत्सव चालू असतो, मुलं झोपतात, लोक झोपतात, पण तुम्ही काय मला भीती दाखवण्यासाठी तुम्ही ओरडत का होतात? पण ते म्हणलं मी कशाला तिथे उभे राहू, तुला कशाला मी भीती दाखव? तेव्हा मला नंतर माहिती पडलं की खरोखरच त्यांच्या रूपामध्ये कोण नाही कोणतरी भविष्य मला भीती दाखवण्यासाठी तो उभा राहिला असेल. तो भूत तो कोण होता, त्याची ना माझी एकच म्हणजे वेळ होती, म्हणजे त्याची बाहेर पडायची वेळ आणि मी घरी जायची वेळ, ही एकच असल्यामुळे एकच असेल. म्हणून मला वाटते मला भीती दाखवण्यासाठी तो त्या आजोबांच्या रूपात तिथे उभा राहिला असेल. अजून तुम्ही तुमची कोणती बोलणार होती? तर ना पूर्ण गाव गेलेला, जमा झालेला. काय झालं, त्यावेळेला जुनी लोक नेहमी पाडजीला जायचे, हे सशेंच्या वगैरे गावची लोक होळीच्या टायमात पाडजीला जायचे. असा आमच्या इथे मोठा एक डोंगर आहे, देवाचा डोंगर म्हणतात त्याला. त्या देवाच्या डोंगरामध्ये लोक गावची पाडजीला गेली, ससे वगैरे ससे मारण्यासाठी गावी हे लोक गेली होती गावकी. काही लोक आली आणि रात्र झाली. रात्र झाल्यानंतर आमचा बाजूचा एक शेजारी आमचा, तो त्याला यायला टाईम झाला. डोंगरामध्ये ना एक जागा होती, तिथे कोणच लोक जायची नाही, पण याला लोकांनी सांगितलं, पण हा ऐकला नाही. हा बोलायला लागला, कोण आहे तिथे एवढा, मी जातो. म्हणून तो गेल्यानंतर त्याला असं एक भविष्य झाला की मला कोण पकडतं. पण त्याला माहिती होतं की
भूताची त्याला एक म्हणजे असं तो भियायचा नाही म्हणून त्यांनी त्या भूताला पकडला आणि त्या भूताजवळ शेंडी मागितली. एवढ्या शेंडीमध्ये पावर असते की आपण जे काय मागू भूताजवळ तो भूत देतो. परंतु भूताची एवढी एक आट असते की कुणालाही सांगायचा नाही. शेंडी मागितल्यानंतर त्यांनी शेंडी ती भूताला दिला. घरी आल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगितलं मी भूताजवळ शेंडी मागितली आणि तो मला सारखा माझ्या पाठीवरच आला की मला शेंडी दे, मला शेंडी दे. पुरा अख्ख्या गावामध्ये त्यांनी बोंबाबोंब केला. बोंबाबोंब केल्यानंतर भूतानी काय केलं आणि त्याला उडवलं म्हणजे घेऊन गेला घरातून खेचून. माझी शेंडी दे, माझी शेंडी. तो घेऊन गेल्यानंतर म्हणजे घरातल्या लोकांनी बरंच वाट पाहिली मग कुठे गेला असेल ते येईल, पण तो आलाच नाही. शेवटी रात्र झाली. रात्र झाल्यानंतर लोक त्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी डोंगरावर ससे पकडण्यासाठी गेली होती तिथे लोक गेली. बरंच अगदी पुरी रात्र गेली पण तो काय सापडला नाही. खाली लोकांना दिसायचा आणि आवाज यायचा. तिथे बघायला गेल्यानंतर तो कुठे गायब व्हायचा. पुरा अख्खा गाव म्हणजे एवढा शोध होता त्यांना काहीच दिसलं नाही. शेवटी मग असं झाला एक आवाज आला. आवाज आल्यानंतर त्याला शोधायला गेलं. आवाज म्हणजे भास झाला की इथे आहे म्हणून. तिथून गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या डोंगरावरचं गेलेला असा दिसाय. तिथे शोधा गेलो का तिसऱ्या असं म्हणजे पुरा म्हणजे शोधून लोक पण घाबरली होती. आता लोकांनी एकत्र जमा झाले आणि म्हणलं आता करणार तरी काय, हा एवढा आपण शोधले असं तर भेट नाही. म्हणून पुन्हा थोडा वेळ थांबले लोक आणि पुन्हा सुरुवात केली. या म्हणजे त्या डोंगरावरून शोधायला सुरुवात केली का दुसऱ्या डोंगरावर आवाज आहे की इथे आहे. तिथे गेल्यानंतर तिसऱ्या आवाज, तिसऱ्या इथं आहे. असे करून पूर्ण रात्र गेली पण तो भेटला नाही. शेवटी दुसरा दिवस उजाडल्यानंतर शेवटी लोक घरी आली. घरी आल्यानंतर आमची एक नदी आहे तिथे काही लोकांना तो दिसला. त्या दगडी म्हणजे नदीवर मोठी दगड आहे त्या दगडीमध्ये तो आतमध्ये घुसलेला दिसला. काही लोक पाणी आल्यानंतर पाणी पिण्यासाठी गेले तर बघतात तो हा होता पण तो काय बाहेर पडलाच नाही. शेवटी कसे तरी त्याला लाकडं वगैरे घुसवून त्याला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्याला एक कपड्यामध्ये बांधले आणि घरी घेऊन आले. काय ज्योतिष वगैरे बघून काय भगतगिरी वगैरे करून त्याला म्हणजे तेवढ्यापुरते त्याला शुद्धीवर आणलं. थोड्या दिवस तो चांगला झाला. नंतर शेवटी 1-2 महिन्यांनी तो पुन्हा पागल झाला. शेवटी त्याचा शेवट झाला. तो शेवटी वेडच बनून गेला. ती रात्र अशी होती की अजूनपर्यंत त्या गोष्टीची म्हणजे त्या माणसाची आठवण येते. एवढं त्या भूताने सतवलं आणि त्या माणसाने सतवलं की त्याची आठवण आल्यानंतर अंगातून शेरे येतात. पूर्ण गावाला त्यांनी एवढं सतवलं की लोकंसुद्धा घाबरली गेली. असं एवढं तो भूत एकदम डांबरट होता आणि तो माणूससुद्धा डांबरट होता. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.